कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झालेली आहे. तर भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर झाली असून महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स वाढलेला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारनं 1,168 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विदर्भातल्या 1,400 गावांवर पाणी संकट ओढवलंय. नागपूरमधल्या 12वी पेपर फुटी प्रकरणात मोठा खुलासा झालेला आहे. तर एक दिवसीय रँकिंगमध्ये भारतीय स्मृती मानधनानं पहिलं स्थान पटकावलंय. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 मार्च वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी भारतासमोरच्या चिंतेची. मिडल ईस्टमध्ये तणाव वाढताना दिसतोय. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनं आता जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजेच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक बंद करण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे भारताची चिंता मात्र वाढली आहे. पर्शियन आखातीतला हा अरुंद समुद्री मार्ग जगाला ऊर्जा पुरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण जगातील दररोज वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलापैकी जवळपास 20% तेल याच मार्गातनं वाहून नेलं जातं. दररोज 2 कोटी बॅरलहून अधिक कच्चं तेल या मार्गातून जहाजांद्वारे जगभर पाठवलं जातं. त्यामुळे जर हा मार्ग बंद झाला तर जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा फटका आता भारताला सुद्धा बसू शकतो. कारण भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो. त्यामुळे हा मार्ग बंद राहिला तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर मोठा परिणाम होऊ शकतो. दिलासादायक बाब एवढीच आहे की भारताकडे सध्या पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे. भारताकडे कच्च्या तेलाचा सुमारे 25 दिवसांचा साठा उपलब्ध आहे असं केंद्र सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी राज्यसभेच्या निवडणूक संदर्भातली. राज्यसभेच्या 37 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होतीये. यात महाराष्ट्रातल्या 7 जागांचाही समावेश आहे. यासाठी भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांबाबतचा सस्पेन्स कायम आहे असं दिसून येत आहे. भारतानं पहिल्याच यादीत 9 राज्यांमधल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. विशेष म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधनं राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपला महत्त्वाचा संकेत दिल्याची माहिती समोर येते. विरोधकांमध्ये आणि महाविकास आघाडीत राज्यसभेच्या उमेदवारीवर एकमत होत नाहीये. त्यामुळे महायुतीकडनं 7व्या जागेसाठीही उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केलेली आहे आणि यात राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे, विनोद तावडे, डॉक्टर भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार आणि प्रीतम मुंडे या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम यादी कधी जाहीर होणार आहे आणि महाराष्ट्रातून नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या निधी संदर्भात. केंद्र सरकारनं मनरेगा योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राला 1,168 कोटी रुपयांचा हप्ता मंजूर केलाय. या निर्णयामुळे ग्रामीण रोजगाराला गती मिळणार आहे. याची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की श्रमिकांच्या हिताचा विचार करून
केंद्र सरकारनं हा निधी मंजूर केलेला आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातल्या रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हजारो कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी असं म्हटलं की या निधीमुळे आदिवासी, अनुसूचित जाती आणि इतर श्रमिक वर्गाला मोठा आधार मिळू शकेल. सणासुदीच्या काळात ग्रामीण कुटुंबांना आर्थिक मदत मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मनरेगा योजनेअंतर्गत अकुशल कामगारांची मजुरी गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. सुमारे 67 कोटी रुपयांचा निधी प्रलंबित आहे आणि त्यामुळे अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे कामगारांना दिलासा मिळणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी पाणी टंचाई संदर्भातली. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. यवतमाळ आणि गोंदिया या ठिकाणी 1400 पेक्षा जास्त गावांवर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे. खरं तर यंदा चांगला पाऊस झालाय, मात्र वाढत्या तापमानामुळे जलाशयातील पाणी वेगानं आटत असल्याचं चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 30 अंशांपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता व्यक्त केली जाते. यात यवतमाळमधल्या 877 तर गोंदिया जिल्ह्यातल्या 580 गावांचा समावेश आहे. या गावात पाणी टंचाई ओढवू नये यासाठी प्रशासनाकडनं विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पॉडकास्टची पाचवी बातमी नागपूरमधल्या पेपरफुटी संदर्भात. नागपूरमध्ये 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलीस तपासानुसार या पेपरफुटी मागे चपराशाचा हात असल्याचं उघड झालंय. जयतळा परिसरातल्या विद्या साधना महाविद्यालय इथल्या परीक्षा केंद्रावर चपराशाच्या मदतीनं पेपर फोडण्यात आलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अविनाश आडे या 35 वर्षीय चपराशाला ताब्यात घेतलं. तपासादरम्यान याच्या रॅकेटमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक, प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि 2 शिकवणी वर्ग संचालकांचा सहभाग असल्याचंही समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांकडनं सखोल चौकशी सुरू आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCनं नुकतीच महिलांच्या 1 दिवसीय क्रिकेटर्सची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय स्टार फलंदाज स्मृती मानधना हिनं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. तसंच गोलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची स्टार गोलंदाज एलाना किंग पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची ॲशले गार्डनर ही पहिल्या स्थानावर कायम आहे. विशेष म्हणजे फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर पहिल्या 10 खेळाडूंमध्ये असून तिनं 9वा क्रमांक पटकावलाय. तर ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी, ॲश गार्डनर, फोबी लिचफील्ड आणि एलिसा हेली या ऑस्ट्रेलियन खेळाडू या पहिल्या 10 मध्ये आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी इस्रायल-इराण यांच्या वाढत्या संघर्षाची. इस्रायल आणि इराण यांच्यातल्या वाढत्या संघर्षाचा परिणाम हा हवाई वाहतुकीवरही दिसू लागलाय. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय विमानं रद्द करण्यात आलेली आहेत. त्यामुळे अनेक भारतीय प्रवासी परदेशात अडकले असून त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढतीये. अशातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवेतमध्ये अडकलेला आहे. त्याला परत आणण्यासाठी त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. विशाखा सुभेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा लंडनला जात असताना त्यांचं विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आलेलं आहे. मात्र त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे विमानसेवा बंद करण्यात आली आणि तो गेल्या 4 दिवसांपासून तिथेच अडकून आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी केलेली आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडे.